आणि नवीन ठेकेदार ज्यावेळी त्या टोलचा ठेका घेतला आणि त्यांनी हे चालू केलं त्यावेळी त्यांनी कोणालाही ग्रामस्थांना आणि जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नाही. त्यांचं कर्तव्य होतं की आपण 3 महिन्यासाठी इथे ठेकेदार म्हणून आपली नियुक्ती झाली. हा जुन्नर तालुका कृषीप्रधान तालुका आहे आणि ह्या कृषीवरतीच ह्या तालुक्याचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. यांनी मीडियाला बाईट दिली मॅनेजरनी की आम्ही जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून गुड्स व्हेकल आणि प्रायव्हेट व्हेकलकडनं 50% टॅक्स घेणार. म्हणजे यांची ही मजुरी आहे. तुम्हाला जर ठेका परवडत नव्हता तर तुम्ही ठेका घ्यायची गरज नव्हती. आजही तुम्हाला मी विनंती करतोय, तुम्हाला हात जोडतोय आणि प्रेमाने सांगतोय की साहेब जुन्नर तालुक्यातील गुड्स व्हेकल प्रायव्हेट व्हेकल त्यांचं फक्त आधार कार्ड चेक करा आणि त्यांच्या गाड्या सोडा. जर तुम्ही त्या गाड्या सोडल्या नाही तर हा डुंबरवाडीचा टोल नाका तानाजी तांबे बंद केल्याशिवाय थांबणार नाही. तुमच्याकडे कुठली डॉक्युमेंट आहेत मला दाखवा. महाराष्ट्र शासनाने तुम्हाला काय दिलंय की स्थानिक लोकांकडनं टोल आकारा म्हणून तुम्हाला कुठली डॉक्युमेंट दिलीत, कुठला आदेश दिलाय तो मला तुम्ही दाखवा आणि तो मीडियासमोर वाचून दाखवा. तेव्हापासून नॅशनल हायवेचं हेच नियमावली आहे, त्याच्यात बदल झालेला नाहीये. फक्त ठेकेदार बदललाय. तुम्ही 3 महिन्यासाठी आलात, ठेकेदार बदललाय, तुम्ही 3 महिन्यासाठी आलात. आमचा टोल नाका ज्या वेळेला चालू झाला तेव्हा हीच मोरे साहेब हीच नियमावली होती, नियमात बदल नव्हता. तुम्ही नियम बदलताय, तुमची मजुरी आहे. आम्ही टोल भरणार नाही. जुन्नर तालुक्यातील एकही शेतकरी सर्वसामान्य नागरिक तो टोल भरणार नाही गुड्स व्हेकल आणि प्रायव्हेट व्हेकलला. तुम्ही बाहेरच्या जाणाऱ्या टोलकडनं पैसे जरूर वसूल करा आणि तुम्हाला जर हा टोल नाका परवडत नसेल तर तुम्ही सोडून द्या ना, दुसरा टोलवाला येईल त्याच्याकडे बघू. पण तुम्ही आज जसं तुम्ही मीडियाला काय म्हणालात की आम्ही सर्वसामान्य जुन्नर तालुक्यातील गुड्स व्हेकल आणि प्रायव्हेट यांच्याकडनं 50% टोल वसूल करणार, हे कुठल्या नियमात बसतंय हो साहेब? हे आम्ही नाही म्हणत. आम्हाला नॅशनल हायवेने जे गाईडलाईन दिलेली आहे त्या हिशोबाने आम्ही काम करतोय. तुमचं काही म्हणणं असेल, आमचं हेच म्हणणं आहे. नॅशनल हायवेशी संपर्क आम्ही नाही संपर्क करणार, तुम्ही करायचा आहे. तुम्ही 3 महिन्यासाठी आला साहेब. तुम्ही 3 वर्षासाठी नाही आलात. मागील 3 महिन्यापासून कंटिन्यू तुमचं चाललेलं आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. तुम्हाला आजच मी सांगतोय, जर तुम्ही उद्यापासून स्थानिक लोकांचे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गाड्यांचे गुड्स व्हेकलचे प्रायव्हेट व्हेकलचे 50% टोल मासिक पास घेता कामा नये. जे पण घेऊ, जे पण करणार आहेत नॅशनल हायवेचे नियमावली कुठलंही काही करणार. ठेकेदारांनी सुद्धा हे असंच केलं होतं. बदल करून लागला. मागच्या ठेकेदाराने सुद्धा त्याला आम्ही हेच सांगितलं होतं प्रेमाने. त्यांनी मान्य केलं आणि जुन्नर तालुक्यातील सर्व गुड्स व्हेकल आणि प्रायव्हेट गाड्यांना त्यांनी माफ केलं. आधार कार्ड चेक, मागचं नाही माहिती पण आमचे आधार कार्ड चेक करा. नवीन आम्ही स्थानिक नवीन नाही, जुनीच आहे. आमच्याकडे 9 फेब्रुवारीची नवीन वर्क ऑर्डर पाठवलेली आहे आणि त्या हिशोबाने जे आम्हाला डॉक्युमेंट दिले नॅशनल हायवेने त्या हिशोबाने आम्ही काम करतोय. आणि आम्हाला सोबत त्यांनी एक कोर्टाचा निर्णय पण दिलेला आहे. कोर्टाने म्हटलेलं आहे जो व्यक्ती नॅशनल हायवे वापरत असेल त्या व्यक्तीला टोल भरायचा अधिकार आहे आणि त्यांनी टोल भरला पाहिजे. आता तुम्ही काय करणार सर? आम्हाला जे गाईडलाईन दिले त्या हिशोबाने आम्ही आमचं काम करणार आहे. तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही नॅशनल हायवेशी संपर्क करून त्यांच्याशी बोलू शकतो. आम्हाला जे आदेश ते देतील ते तुम्हालाही चालतील आणि ते आम्हालाही चालतील. पण आता तुम्ही काय करणार? यापूर्वी टोल काय वसूल आम्ही जे काही नियमाप्रमाणे जे काही प्रत्येक वाहनाला ठरलेले रेट आहेत त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडनं ते पैसे घेणार आहोत फास्टॅग माध्यमातून. स्थानिक वाहनांना आम्ही कुठली आमच्या वैयक्तिक याच्यात देऊ शकत नाही. आमचे जे वरिष्ठ नॅशनल हायवेवाले जे आम्हाला सांगतील त्या हिशोबाने आम्ही काम करणार. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांना आपण भेटलो होतो कंत्राट घेण्यापूर्वी? नाही भेटलो. त्यांना काय सांगितले का आम्ही इथल्या लोकांकडून टोल घेतो वगैरे? आमची कंपनी येऊन 1 महिना झाला. आम्ही आधी जसं चालू होतं त्याप्रमाणे काम करत होतो. पण आम्हाला हायकोर्टाची ऑर्डर आणि त्याच्यासोबत नॅशनल हायवेचं पत्र आलेलं आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं गाईडलाईन्स प्रमाणे काम करा.
तर आम्ही त्या गाईडलाईन्स प्रमाणे काम करतो. हायकोर्टाची ऑर्डर कधी आहे सर? हायकोर्टाची ऑर्डर पण दिली. जुनी आहे का नवीन आहे? नवीन. कधीची तारीख सांगा. 24 जुलै 2025 ची ऑर्डर. काय म्हटलंय त्यात? त्यात असं म्हटलेलं आहे, जोही नॅशनल हायवेचा वापरत असेल त्याला टोल भरण्याचा हरकत नाही. आता मी एक्सप्लेन करतो. हायकोर्टाची ऑर्डर आहे 24 जुलै 2025. हे 3 महिन्यासाठी आलेत. याच्या अगोदर सुद्धा 3 महिन्यासाठी येऊन गेलेत. त्यांनी सुद्धा जुन्नर तालुक्यातील एकाही रहिवाशाचा स्थानिकांचा टोल घेतला नाही. त्यांचा आधार कार्ड चेक केलं आणि त्यांना सोडलंय. आज मी त्यांना परत विनंती करतोय, हात जोडले त्यांना, जर तुम्ही उद्यापासून जर टोल घेतला तर हा जो डुंबरवाडीचा टोल नाका आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी असं नाही केलं तर तुमची काय भूमिका राहील? जर त्यांनी जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला, गुड्स व्हेकलला आणि प्रायव्हेट गाड्यांना आधार कार्ड बघून सोडलं नाही तर आमची जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेची भूमिका अशी राहील की सदर टोल नाका आम्ही बंद करणार. कायदा हातात घेणार. कायदा हातात घेतच नाही साहेब. आम्ही जेव्हापासून हा टोल नाका चालू झाला आहे गजे साहेब, तेव्हापासून हीच अवस्था आहे टोलची. मुळात गजे साहेब, नॅशनल हायवेच्या नियमावलीमध्ये हा टोल नाका बसत नाही. आंदोलनाची भूमिका काय? ऐका ना सर, ऐका. आपलं काय एजन्सीचं नाव काय? रक्षक सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड. रक्षक सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड. आणि टोल उचलीचं कुठं कुठं काम आहे तुमच्याकडे? आमचं ऑल इंडियात बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. बरं. आणि आता हे किती दिवसापूर्वी घेतलं आपण हा कॉन्ट्रॅक्ट? आम्ही घेतला 8 फेब्रुवारी. कोण आहे याचे ओनर? याचे ओनर रवी पोस्टवाल. हा? रवी पोस्टवाल. रवी पोसवान. कुठले? दिल्ली. हे दिल्लीचे. दिल्ली. दिल्लीचे. अच्छा. आणि आपण कुठले? मी नाशिकचा. आपण काय काम करता येतं? मी इथं व्यवस्थापक म्हणून काम करतो. टोल व्यवस्था. मला सांगा का इथंच बाजूला चाळकवाडीचा टोल नाका आहे, त्या ठिकाणी कोणती तशी तुम्ही जशी म्हणताय तशी वसुली केलीच नाही? ते आम्हाला त्याचं नाही सांगता येणार साहेब. आमच्याकडे जे पेपर आले, जे आमचे जे नॅशनल हायवे आमचे अथॉरिटी आहे त्यांचे आम्ही गाईडलाईन्स प्रमाणे काम करतो. तिथं का होत नाही आणि नाही होत याचं उत्तर जे काही आहे ते नॅशनल हायवे देऊ शकतो आणि देऊ शकतो. तुम्ही स्थानिकांच्या नमस्कार. आज 3 महिन्यानंतर टोल नाक्याचा ठेकेदार बदलला, नियम बदलले. त्यांचा चाललाय भुलभुलैया. नॅशनल हायवेची नियमावली ज्यावेळी हा टोल चालू झाला त्यावेळेपासूनच नियमावली ती अप्रूव्हल होती, मान्य होती. पण त्यांनी जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी हा टोल फ्री ठेवलेला आहे. त्यांनी आधार कार्ड दाखवायचं, गुड्स व्हेकल असू द्या, प्रायव्हेट व्हेकल असू द्या, त्यांनी आधार कार्ड दाखवायचं आणि जायचं, कुठलाही टोल भरायचा नाही. पण आत्ताच्या आलेल्या एजन्सीने ही मजुरी चालवलेली आहे की आम्ही स्थानिकांकडनं महिन्याचा 50% पास घेणार, प्रायव्हेट गाडीचा घेणार आणि गुड्स व्हेकलचा घेणार. जर त्यांनी हे बंद केलं नाही आज उद्या 2 दिवसात तर पुढची भूमिका आमची, सदर टोल नाका आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्यांना हात जोडलेत, विनंती केली की जुन्नर तालुक्याला डुंबरवाडीचा टोल नाका हा फ्री आहे आणि हा फ्रीच राहिला पाहिजे. कारण आजही नॅशनल हायवेचं काम अर्धवट पूर्ण आहे, अर्धवट राहिलं नाही, अर्धवट काम पूर्ण झालेलं नाही आहे. माझी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी शरद दादांना विनंती आहे की दादा, ह्या टोल नाक्याच्या ठेकेदाराला आपण समजावा. वेळेत जर समजावलं नाही आणि त्याने जर मासिक पास सर्वसामान्य जनतेचे, प्रायव्हेट गाड्यांचे आणि गुड्स व्हेकलचे चालू केले तर आम्ही हा टोल नाका बंद केल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा इशारा समजा. पण आम्ही आज हे प्रेमाने हात जोडून सांगितलं आहे की जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी हा डुंबरवाडीचा टोल नाका माफ आहे. मागील काही वर्षापासून इथे टोल घेतला नाही, कुणी टोल भरला नाही. जर ह्या आलेल्या 3 महिन्यासाठी आलेल्या ठेकेदाराची जर मजुरी असेल तर आम्ही ती मजुरी मान्य करणार नाही. तुम्ही आमदार शरद सोनवणे फोन लावून ही माहिती का देत नाही? संदीपजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना तुम्ही लगेच फोन लावतो दादांना आणि दादांना सांगतो. दरवेळेस आंदोलन करायला लागतात, त्याशिवाय काही जमत नाही. मागच्या वेळेस समजून सांगितले, मागच्या लोकांनी ऐकलं ना, पण त्या लोकांनी आपण कंपनी तुम्ही सांगा ना मला. याची मुलाखत घ्या. बोल बाबा. माझ्या गाडीवर मी स्थानिक आहे इथला 3,700 रुपये शरद दादा. आतापर्यंत टाकलेले. कुठल्या आहात तुम्ही?
त्यांना कल्पना द्या. दादा नमस्ते. दादा मी टोल नाक्यावर आलो, समोर पत्रकार आहे, स्पीकर ऑन केलाय मी. नवीन ठेकेदार आलेला आहे, त्याने त्याची नियमावली चालू केली. तो स्थानिकांना सुद्धा आम्ही महिन्याचा पास घेणार, त्यांच्याकडनं 50% वसूल करणार प्रायव्हेट आणि गुड्स व्हेकलला. शुक्रवारी मी आलो की बोलतो. दादा मग आम्ही शुक्रवारी आलो त्याशी बोलतो, त्याच्यात आपण देतो. ओके सर, तुम्ही त्यांना फोन करून सांगितलं तर बरं होईल दादा, कारण त्यांनी आता हुकुमशाही आणि मजुरी चालू केली. आता गाड्या सोडत नाहीये, स्थानिक गाड्या सोडत नाही आणि म्हणतात की तुम्ही सोडायला सांगू, माझं पण त्यांचं कोणी ऐकलं नाही. तुम्ही जर सांगितलं तर बघा, नाही तर मग आम्ही टोल नाका बंद करण्याच्या प्रतीक्षेत आहोत. 100% मी बोलतो. थोडं हे माहिती समजते, मी बोलतो तर देतो. तुम्ही बोला दादा. मग आम्ही शुक्रवार म्हणजे एकच दिवस राहिला, गुरुवार आणि शुक्रवार. जर शुक्रवारी तुमचा निर्णय नाही तर आम्ही शुक्रवारपासून टोल नाका बंद करणार. हा दादा. होय होय होय. ओके धन्यवाद दादा. पण वसूल झाली नाही पाहिजे ती. खरं द्यायचीच नाही ना, टोल फाडायचाच नाही ना. काय म्हणतात ते म्हणतात की मी शुक्रवारी त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना सांगतो. जरी दादा त्यांच्याशी बोलले, दादा नाही बोलले, तरी आम्ही जर आमचा निर्णय झालेला आहे, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला आज बाजारभाव नाही. गजे साहेब, मोरे साहेब, संदीपजी, आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, कर्जबाजारी आहे. जर याचं लोकप्रतिनिधींना, आजी माजी यांना पडलं नसेल तर ही जनता त्यांना माफ करणार नाही. आणि जर त्यांनी मासिक पास चालू केले, गाड्या अडवल्या, तर आम्ही त्या दिवसापासूनच टोल बंद करू. तांबे साहेब, ते जे आपल्याला ऑर्डर दाखवतात ते हायकोर्टाची, ती 6 महिन्यापूर्वीची. साहेब काल परवापर्यंत टोल माफ होता. मापच. हा, मग यांची मजुरी आहे. यांची जी एजन्सी आली, ही एजन्सी त्यांना तो टोल त्यांना परवडत नाही. मग परवडत नव्हता तर तुम्ही त्याचा घ्यायचाच नव्हता ना, सर्वे करायचा होता, नंतर तुम्ही टोल सोडून द्यायचा होता. काय होते म्हणजे आमच्या जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य नागरिकाला लुटण्यासाठी तुम्ही हा टोल घेतलाय का, याचं उत्तर द्यावं त्यांनी. संदीपजी, उद्या वेळ पडली, मला येरवड्याला जायला लागली तर मी जाईल साहेब, मी घाबरणार नाही. पण हा टोल मी बंद करणार. कोणी टोल फाडायचा नाही. सगळ्या गाडीवाल्यांना तुम्ही सांगून ठेवा, एकाने टोल मासिक फाडायचा नाही आणि डेलीचा फाडायचा नाही. बरं, इथं लोकल सगळे पोरं आहेत कामाला, जो तो येतो उज्जत ते लोकल पोरांशी घालतो. टोलवाले आत बसले असतात, पोरांनी कुठपर्यंत वाईटपणा घ्यायचा. दरवेळेस सांगून झालंय ना की टोल बंद आहे, स्थानिक लोकांसाठी बंद आहे. मग त्या मुलांना काय त्रास झाला बाई, आमच्या लोकलला गाडीवाल्यांना त्रास होतो तो वेगळा, मुलांना साहेब. मागे सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागलं. गजे साहेब, हे साहेब, आम्ही आंदोलन केलं, उपोषण केलं, सगळ्या गोष्टी केल्या. ह्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. मग हे जसं जुन्नर तालुक्याच्या जनतेचा कोण मायबाप वाली नाही आहे का, सांगा तुम्ही. मग आम्ही किती यांची न्यायासाठी आम्ही किती प्रतीक्षा करायची. मोरे साहेब, जर यांनी टोल बंद केला नाही जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला, आम्ही त्या दिवसापासून, आता आमदार साहेब म्हटलं मी शुक्रवारी येतो, पण आम्ही त्याची सुद्धा वाट बघणार नाही. कारण आमच्यावर हा अन्याय आहे. मुळात हा टोलच इथं बेकायदेशीर आहे. आंदोलन म्हणजे काय करणार? टोल बंद करणार साहेब. आम्ही टोल बंद, वसुली करू देणार नाही. म्हणजे टोल बंद. आम्ही कोणतेही फोडतोड करणार नाही, नुकसान करणार नाही, पण टोल बंद करणार. आम्ही दांड्यावर करणार साहेब, आणि गाड्या जाऊ द्या म्हणणार. मग कंपनीनं बघायचं, कंपनीने ठरवायचं त्यांनी काय करायचं ते. आम्ही कोणत्याही त्यांच्या कॉम्प्युटरची त्याची नुकसान करणार नाही. आम्ही दांड्यावर करणार, बाबांडो जाऊ द्या गाड्या आपल्या. जर त्यांना जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला टोल मोफत द्यायचा असेल, द्यायचा नसेल, तर ही आमची पुढची स्ट्रॅटेजी राहणार. मोरे साहेब, धन्यवाद साहेब.